कालपासून पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। पुण्यामधील अनेक भागांमध्ये रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळे ट्रॅफिकच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। काही सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या देखील घटना घडताना दिसतात आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्याच प्रकारे आपल्याला पुणे शहरात देखील पाऊस दिसतोय। पुणे शहरातल्या अलका टाकीज चौकाचा परिसर असेल, नवी पेठ असेल, या सगळ्या भागात आता आपण जर पाहिलं तर या पावसामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती माझ्या पाठीमागे पाहू शकता की अशा पद्धतीने ऐन पावसाळ्यात देखील महानगरपालिकेने कामं सुरू ठेवलेली आहेत। काही ठिकाणी डागडुजीची कामं सुरू आहेत, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन पाईपची कामं सुरू आहेत। या सगळ्यामुळे आपण पाहतो की रस्त्यांचा जो बोजवारा आहे तो संपूर्ण पुणे शहरात उडालेला दिसतो। पहिल्याच पावसामध्ये नाले सफाई असेल किंवा या सगळ्या डागडुजीच्या कामांमुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। वेगवेगळ्या ठिकाणी हे रस्ते हे जाम होत आहेत। संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी ऐन कामाच्या वेळी जेव्हा पुणेकर बाहेर पडतायत तेव्हा त्यांना या ट्रॅफिकच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। कालपासून हा पाऊस सततधार सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे। काहीसा सकाळी उघडला होता, मात्र त्यानंतर पुन्हा सातत्याने पाऊस पडतोय। पुणे शहरामध्ये एकूणच आपण पाहतोय ही पावसाची स्थिती आहे। सतत पावसाची रिपरिप सुरू आहे, त्याच्यामुळे पुण्याच्या अनेक भागात सखल भागात पाणी देखील साचल्याच्या घटना घडतायत। एकूणच पुणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो अलर्ट मोडवर आहे। ठिकठिकाणी ज्या काही घटना होतील त्यावर लक्ष ठेवलं जातंय, मात्र प्रशासनाने नागरिकांना कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये आता पावसामुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।